लग्नानंतर माझ्या सासरच्या लोकांनी जो मला त्रास दिला, माझ्यावर अत्याचार केला, या संदर्भात श्रीरामपूर न्यायालय येथे माझी केस चालू आहे। ह्या केसमध्ये मी व माझी बहीण रक्षा आम्ही दोघीच लढत होतो। आमच्या मागे कोणीच नव्हतं, कोणाचाही सपोर्ट नव्हता, कोणाचे आधार नसल्यामुळे या लोकांनी त्याचा फायदा घेऊन माझ्यावर, तिच्यावर नाही ते आरोप केले, चारित्र्यावर शिंतोडे उडवले, समाजामध्ये घाणेरड्या पद्धतीने आमची बदनामी केली। ह्या सगळ्या त्रासाला, ह्या सगळ्या मनस्तापाला कंटाळून शेवटी तिने 3 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या एका नातेवाईकाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आज त्या गोष्टीला 15 दिवस झाले। तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्याच्यात तिने हा सगळा जेवढा त्रास झाला या 3 वर्षामध्ये, 2023 पासून आमची केस चालू आहे, या 3 वर्षामध्ये जेवढा त्रास झाला तो सगळा लिहिला। त्याच्यामध्ये माझे पती अमेय भिडे, माझे सासरे दीपक भिडे, माझी सासू आरती भिडे, माझी नणंद अमृता कुलकर्णी, ह्या सगळ्यांची नावं आणि त्यांनी जो काही त्रास दिला तेवढा सगळा लिहिला। पण आज त्या गोष्टीला 15 दिवस होऊनही त्यांना अटक झालेली नाही। म्हणजे माझी बहीण गेलीये, ती जीवानीशी गेली। तिने जी चिठ्ठी लिहून ठेवली त्या चिठ्ठीमधल्या आरोपींना अजून अटकच झालेली नाही। पोलिसांचा काय तपास चालू आहे ह्याविषयी मला काही माहिती नाही, पण माझं एक विनंती आहे की त्यांना अटक व्हावी। माझी बहीण आज जीवानीशी गेलीये यांच्या त्रासामुळे। पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण त्यांना अटक व्हावी। ज्यांच्या त्रासामुळे, ज्यांच्या मनस्तापामुळे तिने एवढं मोठं पाऊल उचललं, ती आज नाहीये, ती मला दिसणारच नाही आता कधीच। मला फक्त तीच होती सपोर्टला, आज ती गेलीये, तर तिच्या आरोप्यांना अटक व्हावी ही एकच माझी हात जोडून विनंती आहे। ह्याविषयी मी पोलिसांना निवेदनही केलेले। माझी ही खूप खूप मनापासून कळकळीची विनंती आहे, कारण माझी बहीण गेलीये, ती मला आता कधीच दिसणार नाही। सो तिच्या आरोप्यांना अटक व्हावी, माझी एकच विनंती, आणि त्या चिठ्ठीत लिहिलेल्या आरोप्यांना अटक व्हावी।